नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली, पण इकडे चालली आहे आमची देवपूजा. हे बघा, स्वामींचे असे चरण वगैरे दाबून वगैरे रोज असं असतं. पप्पाचं पण तिचं पण स्वामींचे पहिले चरण दाबतात सकाळी आणि ते बघा हात दाबायचे. बोलतात वरती हात करून करून स्वामीचे हात दुखत असेल म्हणून स्वामीचे हात दाबायचे, पाय दाबायचे. खूप चांगले, अशी भावना पाहिजे नाही का. बरं, आता काय केलं माहिती आहे, जास्वंदाला 2 फुलं आली तर मी ते तोडून ठेवले. दाखव दीदी, ही 2 फुलं आलीत जास्वंदाला. हे बघा, तर म्हटले तू गणपती बाप्पाला मी महाराजांना आपलं चाफ्याला फुल आलेलं आज आहे, उद्या 2 येतील, तर ते मी वाहिलेत. तिकडे गणपती बाप्पाला एक ठेवले आणि इकडे एक. पूजा वगैरे म्हणजे झाली कधीची, सकाळचीच झाली पूजा. इकडं आता आंघोळ वगैरे झाली. आता तिचं चाललं आहे, पण मी तिला तिकडं पोहे वगैरे बनवत होते, कारण तिला जायचं आहे बाहेर आता पुन्हा. मग म्हटले गरम गरम, नाही तर मग ते पोहे अगोदर बनवून ठेवले तर वातड होतात. ते दूध गरम व्हायला ठेवून दिलेलं. दीदीला कॉफी वगैरे घ्यायची असेल तर दूध उकळते, चांगलं असं बारीक गॅस उकळू देते मी. आणि दीदीचे पोहे बघा एकदम साधे सिंपल असतात, त्यात शेंगदाणे नाही, कोथिंबीर नाही, काहीच नाही, आणि एकदम कमी तेलाचे तिला पोहे लागतात. जास्त तेलकट पोहे चालत नाही दीदीला. शेंगदाणे तर बिलकुल आवडत नाही. तर दीदीला असे बनवले नुसते साधे सिंपल, कांदा जिरा मोहरी आणि मिरची वगैरे असं घालून, फक्त कढीपत्ता टाकला जरासा. पोहे झाले. ही कढई ना परवा मी गेली का दीदीने थोडीशी करपवलेली होती, मग तिला अशी मला बघा असे डाग दिसत होते इकडं. म्हटली हिच्यातच बनवते म्हणजे ही कढई मी घासायला घेईन. दीदीने थोडीशी करपवलेली काय बनवताना. आता दूध वगैरे उकळती, कॉफी घेईल, मी पण घेते तिच्याबरोबर. चला, हे झालेत. अजून माझे कुठली कामं बाकी नाही. आता यानंतर काय काय होतं आहे, आता ही बाहेर चालली म्हटलं सगळे कामं मला एकटीला करायचे. आज मला असं वाटतं मी काही कुठलं शूट वगैरे घेत नाही काही, कारण कामं एकटीला करायचे. तिचं 2-3 दिवस झाले रोज बाहेरच जाणं चाललं आहे, तर नाही घेतलं तरी चालेल, पण आवरून घ्यावं लागेल. भरपूर कामं आहेत मला. चला, हिला खायला वगैरे देते आणि बघू, घेतलं शूट तर दाखवलं, नाही तर बरं राहिलं. मग नंतर काय होईल त्याच्या तेव्हा तुम्हाला भेटते ताई ना. आता दोघींचा नाश्ता वगैरे झाला, सगळं आवरलं आणि इकडे किचनमध्ये आले. थोडीफार सुरुवात केली इकडे मी. शेवग्याच्या शेंगा तेल हळद मीठ वगैरे घालून असे शिजायला घातले. बारीक गॅसवर हे शिजताय. तिकडे मसूरची डाळ आणि भात लावलाय. मी कधीतरी सगळं कुकरला एकदमच लावून देते, पण आता कढई होती अशी पोह्यांची म्हणून यात हे केलं. इकडे पीठ भिजवलेत, इकडे कुकर झालेत. आता ही 3री शिट्टी होती, पण आता काय झालं, यापुढे हे करणार नाही मी. का मसुराच्या डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा वगैरे घालून आमटी करणार आहे आणि चण्यापिठाच्या पोळ्या बनवणार आहे आज, ते करायचे. पण आता शूट नाही घेणार आहे, का दीदीचा मोबाईल चार्जिंग नाही झाला आणि दीदी निघालीत बाहेर. मग मोबाईल पाहिजे, जो माझा कॉलिंगचा तो मला घरातच राहील, पण हाच व्हिडिओचा घेऊन चालली ती. नाही व्हिडिओ घेतला तरी चालेल, पण मग तिचे जर चार्जिंग झाली, फोन नाही लागली तर प्रॉब्लेम येतो. मग हा मोबाईल तिला देते. तिने चार्जिंग लावला पण बटनच चालू केलं नाही. ते नेहमी असं होतं, बटन नेहमी बंद राहतं. हिच्याकडून मलाच लक्ष द्यावं लागतं. तिचा मोबाईल, पप्पाचा मोबाईल मला चार्जिंग करावा लागतो. याचं नाही मला कधी करावं लागेल, पण हे दोन्ही आहेत घरामध्ये. तर तिचा मोबाईल चार्जिंग नाही झाला, तर दीदी घेऊन चालली. ठीक आहे, मी आता चण्यापिठा पोळ्या, चपाती आणि मसूरची आमटी वगैरे आपली शेंगा घालून अशी बनवणार आहे. तर आता कुठलं शूट नाही, काही नाही. आता ही चालली तर सगळं काम मला करायचं, तर म्हणून मी आता पटापट आवरून घेते. चला, तिचं अर्जंट काम आहेत. उद्या नाही शक्यतो जाणार, पण आज 3-4 दिवस झाले रोज जावं लागतं तिला, तर उद्या असणार तिथे घरी. चला, मोबाईल देते तिला. आणि आता संध्याकाळी काय झालं, रुटीन तर ठीक नाही, तर मग उद्या सकाळी भेटते तू. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर देवपूजा केलेली नाही आहे, फक्त दिवाबत्ती लावून दूध साखर नैवेद्य ठेवलेला आहे. ते का नाही केली काय ते सगळं नंतर सांगते तुम्हाला. काल केली होती, आज मी देवपूजा नाही केली. असू द्या, आता काहीतरी कारण आहे त्यामागे. दीदीचं चालू होतं काम. आता हे बघा, दीदी आता आवरून तिकडं बाळगं वगैरे सुकायला टाकायचं चालली. दीदीवर एवढं काम आलं आहे, 2-4 दिवस झाले इतकं काम आलं आहेत ना. आता तिने किचन भांडे वगैरे सगळं आवरलं, भांडी बिंडे सगळं तिथं अजून चालूच आहे काम काही. हे बघा, मी जेवण बनवलं आहे, पण काय जेवण बनवलं तुम्हाला दाखवते. फक्त एक कोबीची भाजी बनवली, तुम्हाला बोलले ते एक वेगळ्या पद्धतीची पण बनवते मी, कांदा टमाटा आणि लाल तिखट वगैरे घालून.
आणि चपाती केली, फक्त एवढंच केलं आहे जेवणामध्ये, एवढंच आहे. कधीपासून माहिती आहे, गुरुवार शुक्रवार अजिबात व्हिडिओ घेतलेले नाही आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ आले पण नव्हते गुरुवार शुक्रवार. जे अगोदरचा व्हिडिओ होता गावावरून आल्यानंतरचा, तो दीदीने एडिट करून पाठवला. अजून पण एक एडिट करून ठेवलेला आहे, तो त्यानंतरचाच होता. त्यानंतर मी कुठलाच व्हिडिओ वगैरे नाही घेतला. आणि जेव्हा घ्यायला लागले, मंगळवारी व्हिडिओ घ्यायला लागले, तर दीदी मोबाईल घेऊन बाहेर गेली. तुम्हाला सांगितलेलं मी, थोडं अर्धं जेवण दाखवलेलं, दीदी घेऊन गेलेली मोबाईल. मग त्यानंतर मी कुठलाच व्हिडिओ नाही घेतला. आता काय करते, ट्रायपॉड लावते, बसते आणि मग बसून बोलते मी तुमच्याशी. तर दाखवते बघा. हे अंजूनी 2 आंब्याच्या पेट्या पाठवल्या होत्या, ती गावी गेली. आता कधी पाठवले, 3-4 दिवस झाले, मी खोलल्याच नव्हत्या. आता खोलून बघते, खूप तयार झाले आंबे, भरपूर तयार झालेत. आता हे यश आंबे खात नाही, दीदीला पोटात दुखतो आंबे खाल्ल्यावर. साहेब बोलता गरम्यात नको, आणि आंबे राहिले तसेच. यातून काल मी 2 आंबे काढले, यांना दिलेले कापून 2 काढले. या 2 पेट्या तशाच आहेत, पण छान आहे. हा त्यांच्या इकडचा देवगडचा आंबा आहे, मस्त आहेत खायला, वास वगैरे मस्त, असं एकदम छान सुगंध येतो याचा. हे ठेवलेत, तर ट्रायपॉड लावते. तर आता इथे बसून बोलते. काल 10वीचा रिझल्ट लागला. सगळ्या ताईंना त्यांचे मुलं ज्यांचे पास झाले, सगळ्यांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. सगळ्यांचं खूप अभिनंदन. आणि ज्यांच्या कोणाला काही कमी मार्क वगैरे पडले, असं काय असं तर काही कोणी टेन्शन घेऊ नका. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. असं प्रत्येकालाच तितकं पडेल तितकं होईल असं काही नसतंय. आपणच घ्यायचं सांभाळून. आपल्याला माहिती असतं की आपलं मूल किती काय, त्याची किती कॅपॅसिटी, किती काय, तर असं कोणी काही जास्त काही टेन्शन घेऊ नका. आणि मुलांना पण टेन्शन देऊ नका. तर किट्टोचा रिझल्ट लागल्यानंतर मला ना खूप ताईंनी कमेंटमध्ये, व्हिडिओ पहिल्याच होता म्हणून मला कालच्या व्हिडिओमध्ये काही बोलता नाही आलं. तर अगोदर दीदी एडिट करून ठेवलेला होता तो, तर त्यात मला काही बोलता नाही आलं, म्हणून आज त्याच्यासाठी मी व्हिडिओ चालू केला. सकाळी जेवण बनवताना काही घेतलंच नाही. तर खूप ताई मला बोलत होत्या, आतूबाई तुमचं खूप अभिनंदन, तुमच्या भाचीला एवढे छान मार्क पडले, एवढे पर्सेंट पडले. तर इतक्या ताईंनी मला आत्या म्हणून एवढं छान इकडं माझं अभिनंदन करत होत्या. इतकं बरं वाटत होतं. तुम्हाला सर्व ताईंचे खूप खूप मनापासून आभारी, का तुम्ही असं एवढं हे समजले का बाबा किट्टोची आत्या आहे, आपण आत्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे. भारी वाटत होतं. असंच प्रेम असू द्या. खूप छान. आणि खरोखर तिने खूप छान मार्क पाडले. खूप साहेबांनी ते इकडं फोन केलं ना, तिने पहिलं ती क्लासमध्ये होती, तर सोनाने फोन वगैरे करून सांगितलं. साहेब तर रडायलाच लागले फोन करतो, इतके छान मार्क पडले तिला. त्यांचं एक तर रडू खूप जवळ आहे, तिकडे ते भाऊंचं आणि यांचं खूप जवळ आहे रडू. भारी वाटलं. खूप छान असं मस्त. आणि पुढचं जे आहे सगळे जेवढे मुलं आता पास झाले, काय झाले, एखादं कोणी फेल वगैरे झालं तर काही टेन्शन नाही घ्यायचं. काही होत आहे, ते सगळ्या गोष्टी चालूच राहतात. सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे काहीच कुठल्या गोष्टी होत नाही. आता आमचे साहेबच फेलच झालेले होते, त्याच्यामुळे ते काही एवढं लोड, पोरांचं पण कधी कमी जास्त यायला त्याला कधी त्यांनी हे नाही दिलं. जसं आहे ना तसं, जितकी आपल्या मुलाची कॅपॅसिटी तसं ती चालणार आहे. तर त्याच्यामुळे असं आपण पण इतकं टेन्शन नाही घ्यायचं काही. पण तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याच्याबद्दल मला खूप भारी वाटलं. पण मला काय झालं आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. गुरुवार सकाळपासून मला खूप चक्कर येत आहे. तर चक्कर आल्यामुळे मी जास्त असा मोबाईल खाली वाकून असं मी बघत नाही. मला तो मागे तुम्हाला माहीत होतं का माझा हाताचा प्रॉब्लेम आहे. हाताचा प्रॉब्लेम आता भाभी गेल्यानंतर सगळं कामं माझ्यावर आले. एवढे कामं आलेत ना, तर ते असं जे हातात मागे दुखणं होतं ते मानेपर्यंत वरती पोचले इकडे. ते दुखण्याने मला असं खालीवर मान करायला होत नाही, इकडे तिकडे बघता येत नाही. असं चक्कर येत आहे, खूप चक्कर येत आहे. इतके भयानक चक्कर येतं का असं वाटतं घरात पडणार आहे कुठेतरी. पण आज मी 2 दिवस काहीच केलं नव्हतं. गुरुवार शुक्रवार मी जेवणच नव्हतं बनवलं. आज मी थोडीशी फक्त भाजी चपाती केली. तेच म्हणून तुम्हाला दाखवलं का आज इतकं जेवण बनवलं आहे. आणि दीदी बाकीचं सगळं वरचं काम आवरून घेते. मला खाली बसता पण येत नाही, खाली अशी जमिनीवर कुठली वस्तू पण उचलता येत नाही आहे. तर तिकडं नेने डॉक्टरांचं मागं तुम्हाला मी दाखवलेलं बघा, व्हिडिओ घेतलेला. त्यांच्याकडे पुन्हा अपॉइंटमेंट घेतली, पण आता ती कधी भेटेल काय माहिती. जशी होती तशी मधली अपॉइंटमेंट देतील ते मला, काय माहिती. सासूबाई येणार आहेत, कारण जेवण वगैरे बनवायचे माझे डायरेक्ट वांदे झाले. मला ट्रॉलीतून एक भांडं पण घेता येत नाही, काही करता येत नाही. तर सासूबाईला बोलवलं आहे, आणि आल्या तर मग त्या जेवण वगैरे बनवतील. इतक्या बायश होते कामासाठी की जेवणाला पण आणि सगळ्याला पण. आणि इतकं सगळ्या कामाचं मला तर सवय राहिली नाही. कधी आपलं 2016 पासून आपल्याकडे कामाला ताई येतात वेगळे वेगळे. ही गेली का ती गेली का असं, पण 2016 पासून चालतं. त्याच्यामुळे कामाचा लोड माझा कमी झालेला आणि इतकी सवय पण नाही राहिलेली. आणि भाभी आता अचानक गेली आणि कामाला कोणी बाई न भेटल्यामुळे मला खूप त्रास झाला. आणि हे दुखणं मी कसं हलगर्जीपणाने घेते.
थोडंसं असं वाटतं चला हा काय नाही होऊन जाईल, गोळी खाली होऊन असं हलगर्जीपणा केला तर दुखणं वाढायला लागतंय माझं. आणि काय झालेलं आहे, हे सगळे दुखणे का वाढत आहे माझे, जे कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे तेव्हाच मला सांगितलेलं की थोडं व्यवस्थित लक्ष दिलं तर ठीक, नाही तर वरच्या मणक्यांना प्रॉब्लेम येत राहणार. आता थोडंसं वरच्या मणक्यांना प्रॉब्लेम यायला लागला जरा जरा. आता 20 वर्ष नाही इतकं झालं, आता पुन्हा ती सुरुवात झाली. तर आता तुम्हाला रोजच व्हिडिओ येतील नाही येतील माहिती नाही, काय जसे येतील मी सासूबाईंनी वगैरे जरी बनवलं काय घेतलं तर मी थोडंसं काहीतरी रेसिपी वगैरे दाखवेल, पण मला स्वतःला नाही जास्त काही करता येते. अजून त्यांना यायला 1-2 दिवस बाकी आहे. तोपर्यंत हळूहळू मला जेवढं होईल तेवढं मी घेईल शूट किंवा दाखवेल काय बनवते, पण फक्त जेवणाचं खाली वापरून कोणते कामं करता येत नाही मला, असा प्रॉब्लेम झाला. मग कुठल्याच कमेंटला पण उत्तरं देत नाही. मेन म्हणजे तर तुम्हाला कमेंटला रिप्लायच देत नाही, माफी मागते. किती दिवस झाले कमेंटला रिप्लाय देत नाही आहे. हां, काय करायचं, तुम्ही एवढं अगदी आणि हे करता नाही, माझ्याकडून काही होत नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सर्व ताईदादांचे पण खूप अभिनंदन, ज्यांची मुलं आता 10वी पास झालेत वगैरे. सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन. असंच प्रेम असू द्या. एक आत्या म्हणून इतका छान मला हे दिलं त्याच्याबद्दल खूप खूप आभारी. चला, छोटासा व्हिडिओ बनवायचा होता की माझा आता रोज व्हिडिओ येतील नाही येतील काही माहिती नाही, पण जसं मी घेईल शूट थोडंफार तर ते टाकायचा प्रयत्न कर. दीदीच टाकते ते एडिट करून. मी असं खाली मान वगैरे करू शकत नाही आहे किंवा काय असं मोबाईल वगैरे पकडू शकत. मोबाईल वगैरे जर बघितला तर असं उंदळतं पोटामध्ये, ते चक्कर येतात ना, त्याने होत आहे. चला ठीक आहे, जसं आहे तसं सांभाळून घ्या. मध्ये गॅप देऊन कमी ना, पण थोडं थोडं व्हिडिओ टाकेल. सासूबाई आल्यानंतर त्यांचं मग दाखवेल तुम्हाला, त्या काय बनवत आहे काय नाही वगैरे. ठीक आहे, सांभाळून घ्यावा. घेत आले आतापर्यंत ना, आता इथून पुढे पण घ्या. चालेल, चला ठीक आहे. आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.